विरोधक असले तरी नितीन गडकरी चांगलेच, पण देवेंद्र फडणवीस कॉपी करून पास। चांदवडमध्ये सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री पदासाठी काही नवी नाव शक्य। भाजपचे नेते विनोद तावडे यांचे संकेत। निकालानंतर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित। राज ठाकरेंच्या हस्ते उद्या जाहीर होणार मनसेचा जाहीरनामा। कशी असेल विकासाची ब्लूप्रिंट याची उत्सुकता। भूमिपुत्रांना रोजगार, महिला सुरक्षेला मिळणार का प्राधान्य। मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीसाठी सभा। परवानगी राष्ट्रवादीच्या अर्जावर, मात्र अजित पवारच मुंबईच्या ऐवजी नाशिकच्या सभांना जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संभाजीनगर आणि नवी मुंबईसह शिवाजी पार्कवर सभा, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमध्ये करणार प्रचार। मनसेच्या 17 तारखेच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता। ठाकरे गटानंही मागितली आहे 17 तारखेला सभेची परवानगी। बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यानं कुणाला परवानगी मिळते याची उत्कंठा। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी रामटेक पॅटर्न। राजेंद्र मुळक यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा खुलासा। पवार कुटुंब विरोधात असताना अजित पवारांसाठी बहीण विजया पाटील मैदानात, तर दादांची भाची रेवती सुळेंचा मात्र युगेंद्रसाठी प्रचार। अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांचा निवडणुकीवरती बहिष्कार। मूलभूत सुविधा नसल्यानं नागरिक आक्रमक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। गोळ्या घातल्यानंतर सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी आरोपी शिवकुमार हॉस्पिटलच्या बाहेर अर्धा तास थांबल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।